नमस्कार मित्रांनो, श्रीमंतीचा कोड चॅनलच्या या सविस्तर मास्टर क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे. शेअर मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी तुम्हाला दिवसभर स्क्रीनसमोर बसण्याची किंवा हजारो इंडिकेटर्स लावण्याची गरज नाही. हे सिद्ध करणारी एक ऐतिहासिक आणि थक्क करणारी गोष्ट आज आपण पाहणार आहोत. 1950च्या दशकात निकोलस डार्वस नावाचा एक जगप्रसिद्ध डान्सर होता. तो जगात कुठेही असला तरी फक्त दिवसाच्या शेवटी वर्तमानपत्रातील शेअर्सचे भाव बघायचा. त्याने कोणतीही टीप किंवा न्यूज न बघता केवळ एका साध्या बॉक्सच्या मदतीने शेअर मार्केटमधून अवघ्या 18 महिन्यात $2 मिलियन कमावले. आजच्या या सविस्तर मास्टर क्लासमध्ये आपण तीच जादुई आणि ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी अगदी मुळापासून शिकणार आहोत. ती म्हणजे बुलिश रेक्टँगल बॉक्स. यालाच आपण डार्वस बॉक्स थिअरी सुद्धा म्हणतो. मित्रांनो, बॉक्स पॅटर्न खऱ्या अर्थाने समजण्यासाठी तुम्हाला आधी टाइम करेक्शन ही कन्सेप्ट समजली पाहिजे. जेव्हा एखादा स्टॉक किंवा अगदी आपली बँक निफ्टी खूप मोठी रॅली देऊन 100-200 पॉईंट्स वेगाने वर जाते तेव्हा ती थकते. आता या स्टॉककडे दोन पर्याय असतात. एकतर तो स्टॉक खाली पडून स्वतःची किंमत कमी करेल, ज्याला आपण प्राइस करेक्शन म्हणतो, किंवा तो स्टॉक किंमत न पाडता तिथेच एका आडव्या रेंजमध्ये खूप वेळ घालवेल. स्मार्ट मनी आणि ऑपरेटर सायकोलॉजी. सामान्य माणूस जेव्हा कंटाळून बाहेर पडत असतो तिथेच खरा स्मार्ट मनी ॲक्टिव्ह होतो. मोठे ऑपरेटर किंवा इन्स्टिट्यूशन्स कधीच एका वेळी करोडो रुपये लावून मार्केट वाढवत नाहीत, कारण तसे केल्यास भाव खूप वेगाने वाढेल आणि त्यांना महाग माल मिळेल. त्यामुळे ते या बॉक्सच्या आत अत्यंत शांतपणे थोडे थोडे करून शेअर्स गोळा करत असतात. यालाच अक्युम्युलेशन झोन म्हणतात. हे ओळखायची सर्वात मोठी खूण म्हणजे जेव्हा स्टॉक या बॉक्समध्ये असतो तेव्हा खालचे व्हॉल्यूम बार एकदम आटलेले म्हणजेच ड्राय असतात. याचा अर्थ मोठ्या प्लेयर्सला स्टॉक विकण्यात काहीही रस नाही. फक्त रिटेलर्स आपापसात ट्रेडिंग करून लॉस करत आहेत. सर्वात मोठा ऑपरेटर ट्रॅप. इथेच 95% लोक फसतात. ऑपरेटर कधीच तुम्हाला त्यांच्या गाडीत बसून सहज नफा कमवून देत नाही. अनेकदा ते मुद्दाम एक मोठी लाल कॅन्डल बनवून या बॉक्सचा खालचा सपोर्ट तोडतात. रिटेल ट्रेडर्सला वाटतं की आता मार्केट कोसळणार. शिवाय ज्यांनी सपोर्टवर खरेदी केलेली असते त्यांचे स्टॉप लॉस या सपोर्टच्या अगदी खाली असतात. मार्केट खाली जाऊन सर्वांचे स्टॉप लॉस खाते, ज्याला आपण SMCच्या भाषेत लिक्विडिटी स्वीप म्हणतो. स्टॉप लॉस खाल्ले की तीच लाल कॅन्डल वेगाने परत बॉक्सच्या आत येते आणि खाली एक मोठी विक तयार होते. मार्केट तिथूनच रॉकेटसारखे वर जाते. म्हणूनच जोपर्यंत स्टॉक पूर्णपणे या बॉक्सच्या आत आहे तोपर्यंत त्याला अजिबात हात लावायचा नाही. टाइम फ्रेम आणि बँक निफ्टी स्ट्रॅटेजी. हा बॉक्स कोणत्या चार्टवर शोधावा? जर तुम्ही निफ्टी किंवा बँक निफ्टीमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करत असाल तर कमीत कमी 15 मिनिटांच्या चार्टवर हा बॉक्स शोधा. बँक निफ्टी जेव्हा पहिल्या 1-2 तासात असा बॉक्स बनवते आणि दुपारी 12 किंवा 1 नंतर जेव्हा त्याचा ब्रेकआउट देते तेव्हा तुम्हाला सहज 200 ते 300 पॉईंटची वन वे मुवमेंट मिळते. आणि जर तुम्हाला निकोलस डार्वस यांच्यासारखा स्विंग ट्रेडिंगमध्ये मोठा पैसा बनवायचा असेल तर डेली चार्ट वापरा. लक्षात ठेवा, द लॉंगर द बेस द हायर इन स्पेस. म्हणजे जेवढा जास्त काळ बॉक्स बनेल तेवढाच भयंकर आणि मोठा त्याचा ब्रेकआउट असतो. परफेक्ट एंट्री कन्फर्मेशन. आपल्याला एंट्री नेमकी कधी घ्यायची आहे? जेव्हा प्राईस या बॉक्सच्या वरच्या रेषेला म्हणजे रेजिस्टन्सला एका मोठ्या पूर्ण हिरव्या कॅन्डलसोबत तोडून वर निघेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या कॅन्डलचे क्लोजिंग बॉक्सच्या वर होईल. फक्त आणि फक्त तेव्हाच आपल्याला
खरेदी करायची आहे. याला डार्वस ब्रेकआउट म्हणतात. हा ब्रेकआउट खरा आहे की खोटा हे कसे ओळखायचे? ब्रेकआउट कॅन्डलच्या खाली व्हॉल्यूम चेक करा. जर तो व्हॉल्यूम आधीच्या पूर्ण बॉक्समधील कॅन्डल्सपेक्षा खूप जास्त असेल तर ते 100% कन्फर्मेशन आहे की ऑपरेटरने पूर्ण ताकदीने एंट्री घेतली आहे. रिस्क मॅनेजमेंट आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस. कोणताही ट्रेड घेताना रिस्क मॅनेजमेंट हा तुमचा देव असला पाहिजे. ब्रेकआउटवर ट्रेड घेतल्यावर आपला स्टॉप लॉस कुठे असेल? अनेक लोक स्टॉप लॉस बॉक्सच्या अगदी खाली ठेवतात, पण सुरक्षित स्टॉप लॉस हा ब्रेकआउट देणाऱ्या कॅन्डलच्या खाली किंवा या बॉक्सच्या अगदी मध्यावर म्हणजे 50% लेवलवर ठेवायचा असतो. टार्गेट मोजण्यासाठी या बॉक्सची जेवढी उंची म्हणजे पॉईंट्स आहेत तेवढेच पॉईंट्स वरच्या बाजूला तुमचे पहिले टार्गेट असेल. निकोलस डार्वस यांची खासियत काय होती? ते कधीच लवकर प्रॉफिट बुक करत नसत. स्टॉक जसजसा नवीन बॉक्स बनवत वर जायचा तसतसे ते त्यांचा स्टॉप लॉस त्या नवीन बॉक्सच्या खाली ट्रेल करत जायचे. यामुळेच ते एवढी मोठी संपत्ती कमवू शकले. मित्रांनो, इथून पुढे जेव्हाही तुम्ही मार्केटमध्ये बसाल तेव्हा बँक निफ्टी किंवा तुमच्या आवडत्या शेअरमध्ये डार्वस बॉक्स कुठे तयार होत आहे हे शोधायला सुरुवात करा आणि स्वतः बॅक टेस्ट करा. आत्तापर्यंत आपण तेजीचे पॅटर्न पाहिले, पण जेव्हा मार्केट जोरात पडत असते तेव्हा ऑपरेटर मंदीमध्ये कसा ट्रॅप लावतात आणि तिथे आपण कसे पैसे कमवायचे यासाठी पुढील व्हिडिओमध्ये आपण बिअर फ्लॅग आणि बिअरिश बॉक्स हे खतरनाक पॅटर्न शिकणार आहोत. ही ॲडव्हान्स आणि प्रोफेशनल माहिती आवडली असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या श्रीमंतीचा कोड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.